तर आता आपला पुढचा जो पॉईंट आहे इलेक्ट्रिकल हिटिंग अँड वेल्डिंग सिस्टीममधला सेकंड चॅप्टरमधला तो आहे इंडक्शन हिटिंग प्रिन्सिपल. आता इंडक्शन हिटिंग प्रिन्सिपल काय, तर आता आपण बघितलं की जो आपला अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला माहीत आहे, बरोबर. ते कसं वर्क करते माहीत आहे आपल्याला. तर तेच प्रिन्सिपल काय होतं, ते हिटिंग पर्पजसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो. आपल्याला माहीत आहे की ह्याच्या आधी आपण बघितलं की डायरेक्ट मेथडमध्ये बघितलं की जे काय चार्ज आहे त्यामध्ये करंट फ्लो होतो आणि त्यातून आपलं काय होते, जे काय व्होल्टेज असतं म्हणजे त्यातून जो हीट लॉस असते किंवा करंट जो काय लॉस असतो तो I2R या फॉर्ममध्ये असतो, बरोबर. म्हणजे एवढा करंट त्यामध्ये लॉस होतो, त्यामुळे व्होल्टेज काय तर लॉस होत असणार, बरोबर. तर हे जे व्होल्टेज लॉस होते कशामुळे होतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळं ह्यातून करंट पास होतो. आधी आपल्या जे पार्टिकल्स आहेत चार्ज पार्टिकल्स त्यामधून आधी करंट पास होतो. करंट पास झाल्यामुळं हा जो करंट आहे I2RT हा लॉस झाल्यामुळं त्या पार्टिकल्समध्ये काय होतं, तर व्होल्टेज लॉस होतं. आणि ते लॉसिंग म्हणजे काय असतं, तर हीट लॉस होते. हीट लॉस झाल्यामुळे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स हिटअप होतात आणि आपली त्या पार्टिकलला हीट प्रोव्हाइड करतो. आणि जी हीट प्रोव्हाइड करतो ती इक्वल टू काय असणार आहे I2R. आणि अशा प्रकारे आपले जे काही चार्ज पार्टिकल्स असतात किंवा चार्जेस असतात ते काय होतात, हीट होते, त्यांना हीट ऑब्टेन होते. तरी झालं इंडक्शन हिटिंग वर्किंग प्रिन्सिपल. ह्या प्रिन्सिपलला आपण वेगवेगळे टाईप आहे. मग कोर टाईप किंवा कोरलेस टाईप असेल. कोर टाईपमध्ये पुन्हा डायरेक्ट कोर टाईप, सेकंड पडतो वर्टिकल कोर टाईप, इनडायरेक्ट कोर टाईप. याचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला बघू आपण डायरेक्ट कोर टाईप इंडक्शन फर्नेस. डायरेक्ट कोर टाईप इंडक्शन फर्नेस डायग्राम इथं दाखवलेली आहे. सगळ्यात पहिला आपण इथं कन्स्ट्रक्शन बघू. इथं कोअर दाखवलेले आहे, बरोबर. एक रेक्टँग्युलर कोअर आहे की आपण त्याला ट्रान्सफॉर्मर इथं कनेक्ट केलेलं आहे, बरोबर. प्रायमरी वाइंडिंग इथे दिलेले आहेत. त्याच्या एका लिमला आपल्याला माहिती आहे लिम म्हणजे काय, तर एक साईडची बाजू, बरोबर. सेकंडला आपण काय केलं, क्रुसिबल कनेक्ट केलेलं आहे. क्रुसिबल इथं आहे. क्रुसिबल जर आपण बघितलं आहे मागच्या लेक्चरला बघितलेलं की क्रुसिबल म्हणजे काय असतं, तर एक बंबार्डिंगचं ज्यावेळी मी सांगितलं बंबार्डिंग द इलेक्ट्रॉन्स बीमकन आपण बघितली, त्यावेळी क्रुसिबल म्हणजे आपलं काय असतं, तर ॲनोड म्हणून यूज होतो. त्यावेळी ते जे इलेक्ट्रॉन्स असतात बंबारिंग गनच्या साह्याने ते सगळे कलेक्टेड टू द क्रुसिबल, क्रुसिबलच्या प्लेसला कळतं. अशा प्रकारचे जे काही चार्ज मेटल पीस आहे ते आपण इथं क्रुसिबलमध्ये सेकंड लिमला यूज केलेलं आहे आणि एका लिमला आपण ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी वाइंडिंग यूज केलेलं आहे कोअरच्या. तर क्रुसिबल हे मेनली आपण बघितलं की सिरॅमिक मटेरियल जे आहे त्यापासून तयार झालं असतं की जे टेम्परेचर जे हाय असतं. आता चार्ज जो आहे तो मेटॅलिक क्रुसिबलमध्ये काय होतं, तर मेटॅलिक पीसच्या फॉर्ममध्ये चार्ज हा असतो. आता हे क्रुसिबल प्रोव्हाइड करता चार्ज स्टोअर करण्यासाठी किंवा हाऊसिंग करण्यासाठी आपण हे क्रुसिबल यूज करतो, बरोबर. त्यानंतर प्रायमरी जे काय कनेक्शन आपण किंवा कनेक्टेड केलेलं आहे AC सप्लायला, ती लो फ्रिक्वेन्सी प्रायमरी सप्लाय आपण इथं फर्स्ट लिमला कनेक्ट केलेले आहेत इथं. आणि जे एंटायर चार्ज असतो म्हणजे चार्ज मासच्या फॉर्ममध्ये असतो तो सेकंडरी वाइंडिंगला आपल्याला इथं मिळणार आहे, बरोबर. तर हा झाला फ्रंट व्ह्यू. हा जो आहे हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू. म्हणजे टॉपवरून जर आपण बघितलं तर कशा प्रकारे हे आपलं इन्स्ट्रुमेंट किंवा कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे दिसेल डायरेक्ट कोर टाईप फर्नेसचं, तर हे दोन्ही टाईपनं आपल्याला दाखवता येतं. आता इनिशियली काय, तर आपण इथं बघितलं इथं क्रुसिबलमध्ये चार्ज काय, तर मेटल पीसच्या फॉर्ममध्ये आपण क्रुसिबलमध्ये इन्साईडमध्ये इथं पुटअप केलेलं आहे. कंडक्टिव्हिटी इथे लेअर ऑफ कंडक्टिव्हिटी पावडर आपण इथं पुटअप केलेलं आहे, प्रत्येक क्रुसिबलमध्ये दिसते, बरोबर. आता ही यामध्ये कंडक्टिव्ह पावडर जी आहे ती काय करतो आपण पोअर करतो. एक जे का सेकंडरी सर्किट आहे सर्किट कंप्लीट करण्यासाठी
ही कंडक्टिव्ह पावडर गरजेची असते. आणि जे काय मोल्टन मेटल आहे ते सुद्धा आपण काय करतो सेकंडरी सर्किटमध्ये पोअर करतो. म्हणजे सेकंडरी सर्किटमध्ये आपण काय काय पोअर करतो तर मोल्टन मेटल पावडर, मोटर मेटल आणि आपली कंडक्टिव्ह पावडर हे दोन्हीसुद्धा काय करतो आपण ह्या सेकंडरी लिंब किंवा सेकंडरी जे काही आपलं सर्किट आहे त्या सर्किटमध्ये आपण ते कनेक्ट करतो. आता लो फ्रिक्वेन्सी AC सप्लाय आपण यूज करतो ते प्रायमरी वायंडिंगला. बरोबर. आता लो सप्लाय म्हटल्यावर फ्रिक्वेन्सी सप्लाय म्हटलं किती फ्रिक्वेन्सी आपल्यामध्ये युजली आपण 50 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी यूज करतो. पण इथं आपण काय करणार 10 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी सप्लाय यूज करणार आहे प्रायमरी वायंडिंगला. आणि प्रायमरी काय करतो आता AC सप्लाय आपण यूज केला म्हणजे अल्टरनेटिंग करंट असणार आणि ते प्रोड्यूस काय करतात तर अल्टरनेटिंग फ्लक्स प्रोड्यूस करणार. बरोबर. आता प्रायमरी वायंडिंगमुळे अल्टरनेटिंग फ्लक्स प्रोड्यूस केलं तर काय होतं ते फ्लक्स काय होतं तर सेकंडरी पार्ट जो असतो तो सेकंडरी पार्टला ते फ्लक्स प्रोड्यूस होणार आहेत किंवा मिळणार आहेत. बरोबर. आता चार्ज सेल्फ त्यामुळे काय होतं जो सेकंडरी पार्ट आहे त्या पार्टला EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे इंड्यूस्ड होतं चार्जच्या स्वरूपात. आणि ते काय करतात EMF जो करंट आहे तो करंट ह्या चार्जमधून जो आहे इथं जे आपण चार्ज प्लेस केले सेकंडरी लिंबला तिथे काय होतं ज्यावेळी हा करंट इथून पास होईल त्यावेळी या चार्जमधून सुद्धा हा करंट पास होणार आहे. आता ह्या चार्जमधून जेव्हा हा करंट पास होतो त्यावेळी काय होतं तर हा I2R एवढं अमाऊंटमध्ये इथं करंट जो काय तो लॉस करतो. आणि हे आणि लॉस केलेलं करंट हे इक्वेशन I2Rमुळं म्हणजे व्होल्टेज लॉस करतो. आणि त्यामुळं हे जे इथं पार्टिकल्स असतात चार्ज पार्टिकल ते काय होतात हिटअप होतात म्हणजे गरम होतात. बरोबर. आणि ते किती अमाऊंट आहेत तर जेवढा इथून करंट झालेला I2R या इक्विव्हॅलंट एवढा करंट इथं लॉस होतो. बरोबर. तर हे झालं डायरेक्ट कोअर टाईप इंडक्शन फर्नेसचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. इथं काय होतं तर प्रायमरी वायंडिंगमध्ये करंट फ्लो होतो त्यामुळं अल्टरनेटिंग करंट असल्यामुळे काय होतं करंट चेंज होतो. करंट चेंज झाल्यामुळे काय होतं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार झाल्यामुळे यातून जो करंट आहे कोअरमधून तो करंट फ्लो होतो. आणि हा करंट फ्लो झाल्यामुळं यातून जे इथं आपण क्रुसिबलच्या वर चार्ज पार्टिकल्स आहेत त्यातून सुद्धा करंट पास होतो. आणि त्यातून चार्ज करंट पास झाल्यामुळं त्यात करंट लॉस होतं I2R या फॉर्ममध्ये. आणि त्यामुळं हे जे चार्ज पार्टिकल आहेत ते हिटअप होतात. आणि इथं आपलं जे काय डायरेक्ट कोअर टाईप इंडक्शन फर्नेस आहे त्याचं वर्किंग पूर्ण होतं. तर हे झालं डायरेक्ट कोअर टाईप इंडक्शन फर्नेसचं वर्किंग. आता ॲप्लिकेशन कुठं तर जे काही हीट ट्रीटमेंट असते नॉन फेरस मटेरियलचं कॉपर निकेल किंवा सिल्वर कॉपर निकेल यामध्ये हे डायरेक्ट कोअर टाईप इंडक्शन फर्नेस हे यूज केलं जातं. समजलं. तर हे झालं इंडक्शन हिटिंग प्रिन्सिपल प्लस डायरेक्ट कोअर टाईप इंडक्शन फर्नेसचं वर्किंग. नेक्स्ट बघू आपण वर्टिकल कोअर टाईप फर्नेस. वर्टिकल कोअर टाईप फर्नेस हे एक शेल टाईपचं ट्रान्सफॉर्मर कोअर इथे यूज केले जाते. इथे दाखवलेलं प्रायमरी वायंडिंग इथे दाखवलेलं आहेत. इथे कोअर ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे सेल टाईपचं इथे काय करतो आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. इट इज आणि ते हॉरिझॉन्टली प्लेस करतो. इथं हॉरिझॉन्टली प्लेस केलेलं आहे. बरोबर. एक सेंटर लिंबला म्हणजे आता इथं दाखवते प्रायमरी वायंडिंग हे सेंटरला आपण इथं कनेक्ट करतो किंवा अरेंज करतो. आणि सेकंडरी काय करतं जे काय ते सेकंडरी इटसेल्फ फॉर्म होतं. बरोबर. स्वतः ते फॉर्म होतं. आता फर्नेस असेंब्ली ही व्हर्टिकली आहे. बरोबर. इथं जर बघितलं आपण तर व्हर्टिकली असल्यामुळं याला व्हर्टिकल कोअर यूज्ड इन द कंटेस्ट असुद्धा म्हणतात. त्यामध्ये व्हर्टिकल चॅनल आणि जे काही चार्ज आहेत ते चार्ज ह्या फर्नेसमध्ये पुटअप केलेले आहेत. आता प्रायमरी हे जे आहे प्रायमरी वायंडिंग हे चार्ज सराउंडिंग झालेलं असतं. जे डायग्राममध्ये दाखवलेले आहेत हे चार्ज आहेत हे प्रायमरीच्या सराउंडिंग्स आहेत. बरोबर. त्या सराउंडिंग प्रायमरी वायंडिंगच्या सराउंडिंग चार्ज सगळे रिव्हॉल्व होत किंवा आपण प्लेस केलेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं चार्ज ह्या प्रायमरी आणि सेकंडरी ह्यांच्यामध्ये असल्यामुळे काय होतं तर प्रायमरी सेकंडरीमध्ये चांगल्या प्रकारे कपलिंग होतं. बरोबर.
आता व्ही नॉच जे काय फॉर्म झालेलं आहे ते बॉटम पॉटला मॅक्झिमम टेम्परेचर असतं. आता हे जे व्ही नॉच तयार झालेलं आहे हे जे बॉटमला मॅक्झिमम टेम्परेचर असतं. तर रिफ्रॅक्टिंग लायनिंग कशासाठी वापरतात? आधी सांगितलेलं की रिफ्रॅक्टिंग लायनिंग हे जे काही हीट लॉस असतात, हीट लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा प्रोव्हाइड करण्यासाठी ते साईडला सगळीकडे काय करतात, रिफ्रॅक्टरी लायनिंग हे यूज केलेली असतात. हे चार्ज इनलेट आहे व्हर्टिकली, इथं आउटलेट पोरिंग मेटल आहे, रिफ्रॅक्टरिंग व्ही चॅनेल दाखवलेलं आहे, बरोबर. तर रिफ्रॅक्टरिंग लायनिंग इथं सुद्धा दाखवलेलं आहे. जसं काय तर जे काय हीट लॉस आहे ते रिड्यूस करण्यासाठी आपण तर रिफ्रॅक्टरिंग लायनिंग हे यूज केलेलं आहे. आता इथं व्ही शेप प्रत्येक वेळी आपण काय करतो, मोल्टन जे काय आपले मेटल आहे त्या मेटलनं फिलअप केलेलं आहे. व्ही शेप काय तर हे मोल्टन मेटल जो आहे त्या मेटलनं आपण हे फिलअप केलं आहे. आता टोटल मेल जी आहे ती ह्या फर्नेसवरून काय होतो आपण ड्रेन आउट करणार आहे. इथं आउट फॉर द पोरिंग द मेल्ट इथे दिलेलं आहे इनलेट, त्या थ्रू आउटलेट, त्या थ्रू आपण जे काय मेल्ट झालेलं आहे ते आपण ड्रेन आउट करणार आहे. इव्हन जर फर्नेस आपला फंक्शन करत नसेल किंवा लो व्होल्टेज मेंटेन असेल प्रायमरी वाइंडिंगला, तर आपण ॲटो ट्रान्सफॉर्मर यूज करून जो काय करंट सर्क्युलेट करायचा आहे तो काय करतो, चेंज करत राहतो आणि आपण तो करंट मोल्टेन स्टेजला स्टोअर करतो, बरोबर. इथे काय करतो तर सपोज जर आपला फर्नेस हा वर्किंग करत नसेल किंवा जे व्होल्टेज असतं प्रायमरीला ते जर कमी असेल, लो असेल, तर आपण काय करतो ॲटो ट्रान्सफॉर्मर यूज करतो आणि त्यातून जो काय करंट आहे तो करंट सर्क्युलेट करण्याचं काम आपण इथं करत असतो. आता जे काही चार्ज असतात मोल्टन स्टेजमध्ये ते सुद्धा आपण इथं ठेवू शकतो. आता ह्या ॲडिशन जर चार्ज आपल्याला करत असेल तर आपण ही जे इनलेट आहे ह्या इनलेट थ्रू काय करतो, चार्ज ह्या फर्नेसमध्ये ॲड करतो. आता जेव्हा आपण प्रायमरीला AC सप्लाय देतो आणि करंट हेवी करंट ज्यावेळी तो मटेरियलमधून व्ही चॅनलमधून पास होतो त्यावेळी काय हीट प्रोड्यूस होते आणि ती काय होते, चार्ज मेल्टिंग करण्याला सुरुवात होते. आता जे काय सर्क्युलेशन आहे मोल्टन मेटलचं ते व्ही चॅनेलमध्ये कन्व्हेक्शनमुळे जास्त प्रमाणात व्ही चॅनलमुळे होतं आणि हाय टेम्परेचर जे काय आहे ह्या मेटलचं ते जास्त होतं. टेम्परेचर जे काही मेटल आपण यूज केलेलं आहे त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते हाय होतं आणि लो टेम्परेचर मेटल कम्स डाऊन. म्हणजे हाय टेम्परेचर जे काही मेटल आहेत ते सगळे वर जातात, त्यांचं टेम्परेचर जास्त होतं त्या मेटलचं, आणि ज्यांचे टेम्परेचर कमी असतं जे काय आपण मेटल्स यूज केले ते काय होतात तर खाली राहतात, बरोबर. त्यामुळे जे काय स्टिअरिंग ॲक्शन आहे ती ॲटोमॅटिकली आपल्या इथं ऑप्टेन होते, स्टिअर होतात. जे जास्त तापमान गरम असलेले मेटल आहेत ते काय होतात अपवर्ड साईडला जातात, ह्या साईडला जातात, आणि जे लो टेम्परेचर आहे ते डाऊनवर्ड साईडला जातात, बरोबर. त्यामुळे काय होतं स्टिअरिंग जी काय ॲक्शन आहे ती ॲटोमॅटिकली ऑप्टेन होते आणि त्यामुळं होमोजिनियस हिटिंग होतं, म्हणजे सगळीकडे हिटिंग व्हायला आपल्याला मदत होत असते. तर हे झालं वर्टिकल कोअर टाईप फर्नेसचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. आता इथं सायलेंट फीचरचं बघायला ॲड आहे तर इथं प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये काय तर मॅग्नेटिक कपलिंग असतं, लिकेज फ्लक्स हे कमी असतं, त्यामुळे जो काय PF असतो म्हणजे तो काय असतो हाय असतो, अबाउट 0.8 to 0.85 असतं. पिंच ऑफ इफेक्ट जो आहे तो इथं अवॉइड केला जातो. हे जे ॲडव्हान्टेजेस आहेत. हे झालं व्हर्टिकल कोअर टाईप फर्नेस. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा जो आहे तो आहे इनडायरेक्ट कोअर टाईप इंडक्शन फर्नेस. इथे आधी काय केलं तर आपण डायरेक्ट फॉर्ममध्ये येतो, बरोबर. म्हणजे दोन टाईप होते. आता हे आहे ते इनडायरेक्ट कोअर टाईप इंडक्शन फर्नेस. त्यामध्ये आपण बघायचं कोअरलेस टाईप इंडक्शन फर्नेस कसा असतो. कोअरलेस टाईप इंडक्शन फर्नेस कसा असतो याचा आपण अभ्यास करायचा. तर जी काय कोअरलेस इंडक्शन फर्नेस आहे ते डायग्राममध्ये दाखवलेली आहे. यामध्ये काय तर कोअरचा वापर आपण कुठं केलेला दिसत नाही, बरोबर. कुठं प्रायमरी वाइंडिंग कनेक्ट केलेले आहेत का नाही, बरोबर. किंवा आपण इथं कोअर यूज केल्या इलेक्ट्रोमॅग्नेट तर नाही. तर इथं आपण
कोणत्याही प्रकारची कोर यूज करत नाही. आणि प्रायमरी वाइंडिंग जे आपण तयार करतो म्हणजे प्रायमरी वाइंडिंग आपण इंडक्शन ऑइल जे मेडअप करतो ती कॉपर कंडक्टर सराउंडेड बाय कंटेनर. म्हणजे जे कंडक्टर असतं हे बघा इथं इंडक्शन ऑइल दिलेलं आहे. हे आपलं काय होतं तर प्रायमरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होतं. बरोबर. जे काय ते हे आपला जो कंटेनर आहे त्या कंटेनरच्या सराउंडिंगला हे इंडक्शन ऑइल आपण हे प्लेस करतो. दोन्ही साईडला प्लेस असतात. आता चार्ज इनलेट जो आहे तो टॉप साईडनं असतो फर्नेसच्या इथून टॉप साईडनं, आणि जो चार्ज हीट करायचे आहेत ते आपण काय करतो या कंटेनरमध्ये पुटअप करतो. बरोबर. जे चार्ज इनलेट आहे तो टॉप ऑफ द कंटेनर असतो आणि जे चार्ज आपण हीटअप करायचे ते सगळ्या कंटेनरमध्ये स्टोअर केलेले असतात. आता इंडक्शन ऑइल जे आहे ते काय तर प्रायमरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होतो. आणि ज्यावेळी हा प्रायमरी वाइंडिंग म्हणून ॲक्ट होतो, आता आपण कॉईल यूज केलेला आहे त्यामुळे मॅक्झिमम जे काय करंट आहे तो हे नंबर ऑफ कॉइल्स आपण जे यूज केलेले आहेत त्या कॉइल्समधून करंट फ्लो होणार आहे आणि ते हीट होणार आहे. आता जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार आहे. कॉईल तर रिफ्रॅक्टरी मटेरियल जो काय तो लिंकिंग आपण प्रोव्हाइड केला आहे तो आपल्याला माहीत आहे की काय करतो तर जे काही हीट लॉस कमी करण्याचं काम किंवा रिड्यूस करण्याचं काम हे आपलं रिफ्रॅक्टरिंग मटेरियल लिनिंग हे करत असतं. आता जे काही मॅग्नेट्यूड जे आहे जे काय कॉईलमध्ये जे फ्लक्स तयार होणार त्याची ती हाय असते आणि त्यामुळे काय होतं जे काही सराउंडिंगला मेटॅलिक स्ट्रक्चर आहे त्यावरती लिंकिंग होतात. जर इथं बघितलं फ्लक्स जे आहे हे चार्जकडं मूव्ह होतात किंवा कोफिन्स होतात आणि त्यामुळे जे काय आयर्न लिमिटेशन्स आहेत ते इंडक्शन कॉईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सप्लाय जो आपण कनेक्ट केलेला प्रायमरी साईडला तो जो आहे तो हाय फ्रिक्वेन्सी आहे. ह्याच्या जे आपण बघितलं जो सप्लाय आपण प्रायमरीला कनेक्ट केला तो लो फ्रिक्वेन्सी अप टू 10 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवर तो सप्लाय होता. बरोबर. इथं काय केलं आपण हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय आपण इथं यूज केलेलं आहे. हे सुद्धा जे का व्हर्टिकल कोअरलेस टाईप इंडक्शन फर्नेस आहे हे सुद्धा काय तर फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर्क करतं. म्हणजे काय आणि इथं प्रायमरी जर आपण कनेक्ट केलं तो हाय फ्रिक्वेन्सी. आता हाय फ्रिक्वेन्सी म्हटलं तर आपण ह्याच्या आधी बघितलं लो फ्रिक्वेन्सी 10 हर्ट्ज होती. आता इथं हाय फ्रिक्वेन्सी करतो म्हणजे किती फ्रिक्वेन्सी 500 ते 600 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी आपण इथं यूज करणार आहे. कुठं तर प्रायमरी जे काय लिंकिंग आहे त्याला आपण लिंक करणार आहे विथ द जे काही चार्ज आहे कंटेनरमध्ये त्या दोघांचं लिंकिंग करणार आहे. फ्लक्स प्रायमरी फ्लक्स आणि चार्ज. आणि चार्ज काय होतं आपलं सेकंडरी म्हणून ॲक्ट होतात. हे चार्ज आहे हे सेकंडरी म्हणून ॲक्ट होतात आणि इंडक्शन कॉईल ही प्रायमरी म्हणून ॲक्ट होते. आता जो काही ईडी करंट आहे तो इंड्यूस होतो ह्या चार्जमध्ये. कशामुळे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे ईडी करंट ह्या चार्जमध्ये इंड्यूस होतो आणि ईडी करंट ह्यातून फ्लो झाल्यामुळं काय होतो एंटायर जो काही चार्जचा मास आहे आणि मासमध्ये तो करंट फ्लो होतो आणि त्यामुळे जे काय होतं तर ह्या सेकंडरी जे काय असतं आपले चार्जेस त्यामध्ये हीट तयार व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे जे काही चार्ज पार्टिकल्स असतील किंवा चार्ज आहे तो चार्ज काय होतो एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स डेव्हलप होतो ह्या चार्जमध्ये आणि आपल्याला ॲटोमॅटिक जे काय स्टिअरिंग ॲक्शन आहे ते स्टिअरिंग ॲक्शन परफॉर्म होते आणि हे चार्ज हीटअप होतात. तरी झालं कोअरलेस टाईप इंडक्शन फर्नेसचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. ॲडव्हान्टेज बघितलं तर सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे. जे काय मेल्ट चार्जेस आहेत त्यांचं जे काय टाईम रिक्वायर्ड आहे मेल्टिंगसाठी ते लेस आहे. ओव्हरऑल कॉस्ट जर बघितलं तर रिजनेबल आहे आणि अशा प्रकारचे जे काय कोअरलेस टाईप इंडक्शन फर्नेस आहे ते आपण कुठं यूज करतो
जे काय स्पेशल मटेरियल्स असतात त्यांच्या मेल्टिंगसाठी आपण यूज करतो किंवा व्हॅल्यूम हिटिंग जे काय असतं प्रिसाईज मटेरियलचं त्यामुळे सुद्धा आपण हे यूज करतो. तर इथे पण आपण बघितलं वेगवेगळे फर्नेस आणि त्याचं इंडक्शन कोअर टाईपचं फर्नेस वगैरे ते आपण कोअरलेस असेल व्ही टाईप असेल तर हे राहिलेला भाग जो आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.